तर आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतोय। दुपारी 2:30 वाजता पालखी देहूतील मुख्य देऊळवाड्यामधून पंढरपूरकडे निघेल। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहतील। यंदाचा 340वा पालखी सोहळा आहे। संस्थांकडून पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली। या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या 500 दिंड्या देहूत दाखल झाल्या आहेत। ते जाऊयात आपण देहूत। आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आहेत। अक्षय, काय नेमका आता कार्यक्रम सुरू आहे आणि पालखी प्रस्थानाचा सोहळा किती वेळात सुरू होतोय? अतिशय भक्तिमय वातावरण देहू नगरीत आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। महिलांकडनं तर फुगडी होतेच आहे, पण आपण जर पाहिलं तर संपूर्ण देहू नगरी जी आहे ते अतिशय प्रसन्नतेचं आणि चैतन्याचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। शिवाय महिलांसोबतच काही पुरुष आणि तरुण मंडळी जी आहे ती देखील वारकरी जे आहेत ते सगळे या ठिकाणी आता फुगडी खेळताना दिसत आहेत आणि यांचा जोर जर बघितला तर आपण पाहिलं तर कुठेही महिलांना कमी पडणार नाहीत अशी ही सगळी शक्ती जी आहे, भक्ती जी आहे ती या सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि विशेष म्हणजे हे तरुण जे आहेत हे सगळे फक्त वारकरीच नसून हे स्वतः इंजिनियर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज इंजिनियर असून सुद्धा एक वेगळा पोशाख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। आज दिनांक 18 या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय यांचं पालखी प्रस्थान आहे आज। तर हा सुख सोहळा जो मेल्यानंतर स्वर्गसुद्धा बघायला भेटत नाही आपल्याला। या ठिकाणी पृथ्वीभूतलावर देहू या ठिकाणी पवित्र भूमीमध्ये आपल्याला बघायला भेटतोय। उद्याच्याला दिनांक 19ला कैवल्य सम्राट चक्रवर्ती सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचं त्याला पालखी प्रस्थान आहे। पालखी प्रस्थान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे पालखी निघतात बरोबर 22-23 लाख पंढरपूरला जातात। ह्या ठिकाणी सगळे शेतकरी वर्ग असतील, सगळं कामगार वर्ग असतील, व्यापार वर्ग असतील, सगळं देह भान हरपून संसारातनं वेगळं होऊन हा सुख सोहळ्याचा आनंद घेत असतात एवढं सांगत आहे। आपण बघू शकतो की वेगळा कसा दिवस आहे। इतर वेळेला ऑफिस असतं, इंजिनिअरिंगचा कोडिंगचा लोड असतो, आज काही लोड आहे का? हो, तर आजच्या दिवसासाठी मी सांगेल की पहिल्यांदा सुट्टीची रिक्वेस्ट केली होती आणि अप्रूव्ह केल्याबद्दल मी नक्कीच कंपनीसाठी थँक्यू पण म्हणेल। आणि हा वाडी सोहळा नक्कीच प्रत्येक IT इंजिनियर असो किंवा कोणी असो त्याने खरंच अनुभवला पाहिजे। रोजचं डेलीचं काम आणि इथे आलेलं सुख हे कधीही आणि अनमोलच आहे, त्याला शब्दांमध्ये तर नाहीच मांडू शकत। तरी मी म्हणेल रामकृष्ण हरी। आज कसा उत्साह आहे, काय करतोय सकाळपासून? आज सुट्टी, समाधान आणि आनंद याचं उदाहरण म्हणजे वारी। वारीमध्ये सगळं सुख आनंद सगळ्या प्रकारचं मिळतं। रोजचं धावपळीच्या जीवनातून एक वेगळा आनंद जर घ्यायचा असेल, जीवनात एक सुख प्राप्त करायचं असेल तर वारीचा आनंद घेतला पाहिजे। आपण बघू शकतो की इतर वेळेला आम्ही इंजिनियर आहोत, मात्र आज कुठलाही कामाचा लोड नाही आणि शिवाय कंपनीला थँक्यू म्हणतायत का तर त्यांनी आज आम्हाला सुट्टी दिली आणि देहू नगरीत आम्ही आलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही हा सगळा उत्साह अनुभवतोय। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सगळ्या वेगळ्या वेगळ्या दिंड्या ज्या आहेत त्या देखील आता या ठिकाणी दाखल व्हायला सुरू। थोड्याच वेळात आता ही लगबग आणखी वाढताना दिसणार आहे आणि ज्या इंजिनियर्सशी तुम्ही संवाद साधला त्यांच्याकडे पाहून खरं तर तरुणाई ही फक्त सोशल मीडियावर नसते तर इथे भक्तिमय वातावरणात सुद्धा सहभागी होते हे स्पष्ट होते। धन्यवाद।